नमस्कार मित्रांनो, 27 जुलैपासून शनिदेव मीन राशीत वक्री होत आहेत, म्हणजेच उलट चालीने प्रवास करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वक्री अवस्थेत शनी अधिक शक्तिशाली बनतात आणि कर्माचे फळ वेगाने देतात. सध्या मेष, कुंभ आणि मीन या 3 राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे. या वक्री शनीमुळे या 3 राशींवर काय परिणाम होणार आहे ते आपण पाहूया. पहिली मेष राशी. मेष राशींच्या लोकांसाठी सध्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनीच्या उलट चालीमुळे तुमच्या समोरील आव्हाने थोडी वाढू शकतात. नोकरी, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी चढ उतार येतील. सहकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांसोबत मतभेद टाळा. कामाचा ताण वाढल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो. नातेसंबंध. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत संयमाने वागा. तणाव वाढू देऊ नका. सल्ला. या काळात घाई गडबड न करता संयम आणि सहनशीलता राखणे फायद्याचे ठरेल. दुसरी राशी ही कुंभ राशी. कुंभ राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा हा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजू. कुठेही मोठी गुंतवणूक करणे सध्या तरी टाळा. घाईघाईत घेतलेले निर्णय पैशाचे नुकसान करू शकतात. करिअर. कामावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल, ज्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. सल्ला. नात्यांमध्ये दुरावा येऊ नये म्हणून आपल्या माणसांशी संवाद चांगला ठेवा आणि पैशाचे व्यवहार जपून करा. तिसरी राशी मीन राशी. मीन राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे, जो सर्वात महत्त्वाचा मानला जातो. शनिदेव सध्या तुमच्याच राशीत वक्री होत आहेत. कामकाज. व्यावसायिक जीवनात काही मोठे अडथळे येऊ शकतात. जी कामे सहज होणार होती त्यांना पूर्ण व्हायला जास्त वेळ लागू शकतो. मानसिक स्थिती. मानसिक चिंता आणि ताण वाढण्याची शक्यता आहे. मित्र किंवा नातेवाईकांसोबत लहान कारणावरून मतभेद होऊ शकतात. सल्ला. हा काळ शिस्त पाळण्याचा आणि संयम ठेवण्याचा आहे. संयम गमावू नका. मित्रांनो, आता पाहूया शनीचा त्रास कमी करण्यासाठी सोपे उपाय. जर तुम्हाला साडेसातीचा त्रास जास्त जाणवत असेल तर दर शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. तसेच शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे मानसिक शांतता मिळेल.